मित्रांनो, आजच्या नवीन विशेष व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं पुन्हा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण ठाणे जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध असलेली आपण ठाणे जिल्हा म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली ही मसाची यात्रेसाठी आपण आलेलो आहे. तर आज आपण ठाणे जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध अशी मसा यात्रेसाठी आपण आलेलो आहेत आणि आज हा जत्रेचा पहिला दिवस आहे. आणि या ठिकाणी जो पहिल्या दिवशी जो आपल्याला महोत्सव दिसतो, खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैल बाजार आणि बैलांसाठी लागणाऱ्या वस्तूंचा या ठिकाणी खूप लाखो करोडो रुपयानं खरेदी विक्री होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ही महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी जत्रा आहे की ह्या यात्रेमध्ये खूप कानाकोपऱ्यातून, घाटातून, औरंगाबाद, बुलढाणा, खूप लांबून या ठिकाणी लोक बैल विक्रीसाठी किंवा घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. तर आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण आज ह्या ठिकाणचा पूर्ण हा बैल बाजार पूर्ण आपण एक्सप्लोर करणार आहे. आणि आपण या ठिकाणी ज्यांनी बैल घेतले की जे किंवा ज्याचा बैल आहे त्याची आपण या ठिकाणी थोडी विशेष मुलाखत पण घेणार आहेत. आणि या ठिकाणी आपण असे छान प्रकारचे ड्रोन शॉट पण आपण घेणार आहेत. तर चला तर मित्रांनो, आपण लवकरात लवकर हा बैल बाजार आपण एक्सप्लोर करणार आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओसाठी आपण याचे 2 किंवा 3 पार्टमध्ये आपण व्हिडिओ टाकणार आहे. 2 दिवस आपण बैलांचा हा बाजार एक्सप्लोर करणार आहेत आणि तिसऱ्या भागमध्ये आपण पूर्ण मसा यात्रा आपण एक्सप्लोर करणार आहे. चला तर मित्रांनो, जाऊया. बाबा दिला का वासरू? कितला दिला? हा 25ला दिला ना. हा दादाने 25ला वासरू दिला. ती जागा जिथे बैल विकण्यासाठी भरपूर आणले जातात ते इकडे आहेत. टाइम झाल्यामुळे जनावर सर्व बांधले. एक फोटो काढ ना माझा. अरे भाईजान सुबह से देखना बैल बघितला तर अड्ड्यात हा बैल आहे. चिकना तिकडे मालक बसलेत. हे मालक आहेत बैलाचे व मालकांशी आता थोडंसं बघा सजवण्यात मोरपीस लावून सर्व दादानी बैल आणलंय. खिलार बैल बांधलेले आहेत, त्यांचे ते मालक नाही कोण. इकडे खूप मोठे दावण आहे. दोन खिलार बैल आहेत. दादांशी आपण. दादा नमस्कार. किती दिलाय काय द्यायचे? मित्रांनो पाहू शकता सुंदर असा बैल 51,000 दादा म्हणतात द्यायचे. गिरायक काय आलती का? गिरायक वगैरे काय गिरायक कितीला मागतात? मग दिला नाही, मग गिरायक 51ला मागतात. तर चिकड्याला पळतो द्यायचं नाही. तुम्ही दाखवून नाही ठेवता आणलं इथं. परवडत नाही. तुम्हाला कितीला द्यायचे? मग 55-56ला बस. मित्रांनो दादांना द्यायचे पण मागणी 51,000ला येतात. दादा ह्यो कितीला यायचे? तो पण तेवढाच. तुमचं गाव कोणतं? जुन्नर तालुका. मित्रांनो एवढा लांबून आला दादा. दादा मसा यात्रा म्हणजे मसा बैल बाजार 1 नंबर महाराष्ट्रातील. तुम्ही किती वर्ष या यात्रेनं? 30 वर्षे. सर कुठले कसे का तुम्ही टेम्पो घेऊन येता का? बाई टेम्पो घेऊन येतात. दादा किती बैल विकली आतापर्यंत तुम्ही? एक विकला. मित्रांनो आणखी 3 बैल आहेत. 3 राहिलेत मित्रांनो दादांची. लवकर ती बैला पण संपतील ना दादा, घरी जातील. धन्यवाद. तुम्ही दमले आले मैदान तरी पण इथे गारव्यासाठी आईस्क्रीम आहे. आईस्क्रीमचा तुम्ही असंच घेऊ शकता. तिकडे गुल्फी आहे. बैलांचे सर्व लागणारे साहित्य सजवण्यासाठी शिवाल वगैरे सर्व साहित्य इथे. आपण दादाने विचारू कसं यंदा मार्केटचं आहे.
नमस्कार. बैल कितीला जायचे? बैलांपर्यंत इथं पाणी करायचं दादानी. ते बैल ते बांधलेले. नमस्कार. हा नमस्कार. तुम्ही एवढ्या लांब बैल आणले त्या म्हशी यात्रेत, काय सांगाल त्याबद्दल? मला म्हशीच्या यात्रेला 16 वर्ष झाली आहे. यावर्षी 16 वर्ष माझा पहिला नंबर येतो. आपण इकडे कॅमेरा मारू शकताय. माझ्याकडं जातवंत बैल असतात आणि मीडियाच्या माध्यमातून खरं तर मला या ठिकाणी सकाळपासून बरेचसे विचारणा झाले आहे. खरं तर काल माझ्या बिरडावरती कतुरे साहेबांचं यांची भेटी झालेत आणि म्हणून मी हौशी आणि नवशी म्हणजे हौसाने बैल आम्ही कापत असतो. हौसाने बैल आम्ही पाळतो आणि त्यामुळं खरं तर याही वर्षी माझा नंबर आला आणि ही बैल माझी खरं तर 2,11,000 रुपयाला गेली. याही वर्षी माझा नंबर आला. माझ्याकडं खरं तर 10-12 जोडे होते. 25 बैल होती. सगळे खपली. शेवटचा गोरा मंगाशी एक दिला. तालुका कोणता हो दादा? हो तुमचा तालुका हा भिवंडी तालुक्यात शेवटचा गोरा दिला. शेवटचा दिला. हो. कितीला दिला तो? हा कितीला दिला? 51,000. 51,000ला. हे कसे का हे दाखवण्यासाठी आणलेत का हे पण विकायचे? हे विक्रीचे गाडीचे बैल हे विकले. हे विकले. हे काय आता शोम्याच नाही. हे पण शर्यतीचे बैल आहेत आणि अत्यंत त्यांचं जे गुणी पण आहेत. त्यांचे थोडेसे आपण तिच्या कशाला घेऊ. राजा राजा सलामी. राजाचा सलामी. राजा सलामी. हा राजा सलामी देतो. म्हणजे अत्यंत शिकून अशी बैला परत नाही भेटणार. चला धन्यवाद. आणि म्हणून मी तुमच्या चॅनलचा मी आभारी आहे. अनेकांनी चॅनलला बातम्या आल्या. काल खरं तर टीव्हीला लोकमत आयबीएनला ही बातमी झाली. प्रसिद्ध बैल विक्रेता म्हणून देवराम सखाराम लांडे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युट्यूबच्या आणि टीव्हीच्या माध्यमातून ही बैल गेली आणि ही बैल काय नाव संजय पवार साहेबांनी खरं तर मुरबाड तालुक्यातील नाशिक जिल्ह्यामध्ये ते रथासाठी नेणार आहेत. अशा प्रकारचं त्यांनी ही नाशिक जिल्हा पिंडो त्या ठिकाणी 25 तारखेची यात्रा आहे. पालखीचा मान महाराष्ट्राचा नाशिक जिल्ह्याचा तो संजय पवार साहेब घेणार आहेत. त्यांना पहिले धन्यवाद. अबा नमस्कार. सर्व तुमची दावण आहे का? ही सर्व दावण तुमचीच आहे? दावण तुमचीच आहे का सर्व? कितीला जाय जोडी द्यायचे का एक द्यायचे कसं काय? जोडी द्यायचे. कोणती? ही खिल्लार पाहू शकतो मित्रांनो. जोडी द्यायचे. कितीला द्यायचे? 80,000ला. दोन्ही एकत्र यायचे म्हणजे फोडून नाही द्यायचे. ओके चालेल. ही दुसरी दावण आहे आणि खरेदी झाली वाटतंय. हा नमस्कार. कोणता गाव? कोणता? सरळगाव. काय घेतला काय विकायचे? तो 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 विकलाय का घेतलाय? विकलाय. हे जोडी द्यायचे. ही जोडी द्यायचे सगळे. तो कितीला दिला? 50,000. ही जोडी कशी काय द्यायची? कितीला काय? 50,000. आता काय सांगू त्या जत्रेबद्दल? म्हणजे मानाची जत्रा म्हणून पाहिल्या ते नवसाला पावते. महाराष्ट्रात सुप्रसिद्ध बाजार म्हणजे माशाची यात्रा बैल बाजार. चालेल. मध्ये घोडी सुद्धा आलेली आहे. सुंदर अशी घोडी आहे. आता विकायचे का? कितीला? 40,000ला. ठिकाणांची ते खरेदी चालू आहे. बंदूक बैलाचे मालक रुपेश शेटुंबे. आता झाली आहे खरेदी? खरेदीने चालू आहे. साहित्यातील टॉपचे खिलार जात म्हणजे इकडे बघतो खूप असा बाजार आहे. देवराम लांडे यांची दावण.
पाड्डा म्हणजे म्हशी पण आहेत बाजारात आलेले. दिली काय मस कितीला दिली? तिन्ही दादन दिल्या. नमस्कार. नमस्कार. किती दिली पाड्डा सगळी? रातवान कितीला दिली? 95 दिला. आता बघायला तर एक मानाची जत्रा म्हशी जत्रा पाहिली जाते. जत्रेविषयी काय सांगाल तुम्ही? काय सांगायचं बाबा, मसा म्हणून आम्ही आणल्या यात्रे करतात. दरवर्षी येतो त्या सालानी येतो. आम्ही शिंदीपाडची माणसं आहेत. सरळगाव शिंदेपाड्यावर. एवढे लांबून तुम्ही इथे आले? दर साल येतो आम्ही. दर साला किती वर्ष आले तुम्ही इथे येतो? इथं आम्ही बऱ्याच वर्षापासून लहानपणापासून मी धंदा करतो. लहानपणापासून तुम्ही येतो इथे? हो. आता खामलिंगेश्वर यात्रा म्हणजे म्हशीची यात्रा. आता मासा यात्रा म्हणजे सुप्रसिद्ध बैल बाजार म्हणजे मासा यात्रेमध्ये असतो. 1 नंबर महाराष्ट्राची यात्रा. पाहू शकता मुरबाड तालुक्यात मासा यात्रा. मुरबाड तालुक्याचं नाव पण याच्यात यायला. आम्ही शिंदेपाडची माणसं आहेत. कुठली? मुरबाड. पाहू शकता मित्रांनो मुरबाडचे दादा आहेत. धन्यवाद. मग चला हल्दीवाले. का रेडी कितीला घेतला? नाही घेतला. वार्षिक खरेदी आली. आता कितीला घेतलं दिलं? हा 35ला दिला मित्रांनो. कोणता गाव कोणता? पंचवाडी. मित्रांनो बघा 35ला दिला. या बाबांनी 35,000 बैलांसाठी लागणे कासरे सर्व सजवणीसाठी लागणे साहित्य पण इथे उपलब्ध आहे. हा एक आदात वासरू आहेत. नमस्कार. कितीला यायचे वासरू? वासरू कितीला यायचे? 15ला द्यायचे. नाही हो 15ला द्यायचे. तुम्ही कुठले? इगातपुरी. मित्रांनो पाहू शकता इगातपुरी मंडळ लांब आलेत. आता यात्रेबद्दल काय सांगाल तुम्ही? हा मानाची यात्रा म्हणून बघायला मसा यात्रा सुप्रसिद्ध बैल बाजार. पण तुम्ही या बैल बाजार किती बैला विकले आतापर्यंत? आता 2 दिले. 2 दिले. एकूण किती बैला आणले तुम्ही? 3 भरपूर होती. चालेल मित्रांनो पाहू शकता दादांनी भरपूर बैला विकली. दादांचा एक बैल राहिलाय तो पण लवकरात लवकर संपेल. धन्यवाद दादा. सेम टू सेम नंदी बैला सारखा बैल आहे. सेम टू सेम नंदी बैल. अहो नमस्कार. कुठले गाव कोणता? कसं आहे? कितीला यायचे? हा दिला. कितीला दिला? 32ला. तेव्हा पाहू शकता 32,000 दिला दादांनी. खरेदी झालेली खूप जल्लोषात चालू आहे खरेदी. दावण्याची करून चालले घरी. गरम करायला येतलंय. कितीला जायचे? कितीला जायचे?
45ला किती केलेले आहेत? दोन आता कितीला घेतलं? कितीला घेतलं? दोन्ही जोडी. कुठलं गाव? बेलेला. आता हे तुम्ही त्या बेलेच्या बाजारात नेणार का कशासाठी? शेतीला. पाहू शकता मित्रांनो, शेतीला खिल्लार जातीचे सुंदर अशी बैल आहेत. काय अमूल अरे ग बाबा. खाली 14,000. खाली 14,000. ऑफरला लागले. ऑफर खाली 14. गावठी जातीला दोन्ही बैल आले. गावठी त्याचे बैल हे पाहू शकता आपण. बैलांना लागणारे सर्व साहित्य इथे आहे उपलब्ध. तर इकडे बैल बाजार भरला आहे. काही काय किती किमतीला द्यायचे? कितीला बैल द्यायचे? किती दाती आहे? पुरा आलाय. काय गिऱ्हाईक वगैरे येतात का? नाही येतात ना 7-8. ते काय किमतीला मागतात? 22. तुम्हाला ठीक 30ला यायचे. 1500 कमी करू. तर मित्रांनो पाहू शकतो गावठी आपली दोन बैल आहेत. दादा म्हणतात 30ला द्यायचे. काही कोणती जनावर आणतात? हा किती विकली आतापर्यंत? तुम्ही कोणत्या गावावरून आलो? जिल्हा जुन्नर. कसं बैला पायी आणली का टेम्पो वगैरे? टेम्पोने आणले. अजूनपर्यंत किती वासरं म्हणजे तुमच्याकडे आहेत विकायची बाकी? हा पण तुमचाच आहे का? हा कितीला यायचे? हा 18,000 यायचे दादांचा बैल. चालेल. नमस्कार दादा. झाली का खरेदी? दादा खरेदी झाली? कितीला घेतला? 13,000ला. मित्रांनो पाहू शकता दादा 13,000ला वासरू घेतलाय. आता कोणता गाव तुमचा? बदलापूर कानोल. आता कसा चिकड्याला हकलणार का घरी? चिकड्याला हकलणार. तुमच्याकडे ऑलरेडी आहे दुसरा बैल आहे का? 2 बैल आहेत आमच्याकडे. ओके चालेल. अशी जाती दादा. नमस्कार. कोणती जात आहे बैलाची? बैलाची जात कोणती आहे? कोणती जाती आहे? जात कितीला जायचे बैल? 40,000. गिऱ्हाईक वगैरे काही आलती का नव्हती? काय गिऱ्हाईक आहे? कितीला मागतात? 30,000. तुम्हाला 40ला द्यायचे. तर मित्रांनो थोडेफार होऊ शकतात कमी. तरी कमी किती फार? चालेल. धन्यवाद. तर आपण खरेदी झालेली बैलाची. तर आपण या ठिकाणी मस्त म्हणजे आपल्याला दर्शन भेटलेलं आहे. आता आपण यात्रेमध्ये जाणार आहोत आणि तिथं आपण छानपैकी आपण ड्रोन शॉट घेणार आहे. तर आपण आता आधी दर्शन घेणार आहोत आणि दर्शन घेऊन आपण पूर्ण यात्रा आपण एक्सप्लोअर करणार. तर आपण आता सध्या प्रथम आपण दर्शन घेण्यासाठी जातोय. समोरच आपल्याला श्री खांबलेश्वर मंदिर आपण इथं पाहतोय. असा वासरूच्या निमित्ताने आलेल्या सर्व भाविकांचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सावध राहावे. आपण आपले मौल्यवान वस्तू मोबाईल, पर्स, दागिने
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आता मसा यात्रेसाठी आपण आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असं हे मसा यात्रेचं दृश्य आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत आहोत.